तर सर्वप्रथम आम्ही सांगू इच्छिते तुम्हा सर्वांना की आपल्या सुवर्णसह चॅनलचं नाव आपण चेंज करत आहोत। तर आपल्या चॅनलचं नाव SMG करत आहोत। तर हे आजपासून हे तुम्हा सर्व आपल्या व्ह्यूवर्सना आपल्या फॅमिलीला मी आज सांगत आहे। तर ही सुंदर अशी मस्त भोगीची भाजी जी खायला अप्रतिम लागते, अगदी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ही मी भोगीची भाजीची रेसिपी आज सांगितलेली आहे। तर अशी सुंदर मिक्स भाजी, त्याच्याबरोबर छान असं लागणारं लोणी, बाजरीची भाकरी आणि मस्त अशी हिरवी मिरची तोंडी लावायला आणि सुरेख असे कांद्याची पात, तर खायला किती सुंदर आणि सुरेख लागते बघू शकता। अशी सुंदर पातळ अशी आपण भाकरी केलेली आहे आणि तशी भोगीच्या भाजीची रेसिपीची सुरुवात करूया। तर करूया रेसिपीला सुरुवात। तर बघू शकता हे मी घेतलेल्या सुरुवातीला भाज्या। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजीचा वापर कमी जास्त प्रमाणात करायचा आहे। जे तुमच्या घरात अवेलेबल असेल अशा भाज्या आपण वापरायच्या आहेत। हे बघू शकता मी माझ्या घरात जे अवेलेबल भाज्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत। फ्लावर असून दे तर फ्लावर घेतलेला आपण, मस्तपैकी घेतलेले वांगी आणि ते घेतलेली ढबू मिरची घेतली आहे, मिरची घेतलेली आहे, पावटा घेतलेला आहे, परत आपण छानपैकी बघू शकता वटाणा घेतलेला आहे आणि हरभरा घेतलेला आहे, मेथी घेतलेली आहे, घेवड्याची शेंग घेतलेली आहे थोडीशी। असे पावपावशर अशी भाजी तुम्ही घ्यायची आहे। प्रत्येकी भाजी तुमच्या आवडीनुसार, पालेभाजी आणि कांद्याची पात सुद्धा मी 4-5 कांद्याचे पात घेतलेली आहे। इथे बघू शकता थोडीशी चाकवत घेतलेली आहे, थोडी कोथिंबीर घेतली, थोडीशी पालक घेतलेली आहे। तर अशी सगळी मिक्स भाजी आपण वापरणार आहोत आणि आधी ह्या सगळ्या भाज्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत आणि अशा निवडून घ्यायच्या आहेत बघू शकता। आता इथे बघू शकता आपण घेतलेले आहेत 2 टोमॅटो, 4 आपण घेतलेले आहेत मस्त असे कांदे, थोडासा घेतलेला 1 इंच आल्याचा तुकडा, 1 ते 1.5 इंच 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। तर हे ना आपल्याला छानपैकी असं ना मस्तपैकी आपल्याला गॅसवरती छानपैकी भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता अगदी सोपी आणि सरळ रेसिपी तुम्हाला सांगितली आहे, झटपट होणारी। ह्याची तयारी तुम्ही आदल्या दिवशी जरी करून ठेवली तरी चालतं। तर स्मोकी फ्लेवर खूप सुरेख लागतो भाजीला। तरी बघू शकता आता आपण भाज्या भाजून घेणार आहोत। आता जे जे जिन्नस आपल्याला भाजून घेण्यासाठी ते भाजून घ्यायचे, म्हणजे वटाणे, हरभरा आणि पावटा हे आपण आहे ना तिन्ही मिक्स शेंगा केलेल्या आहेत, शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि धुवून स्वच्छ आपण ह्याला छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे। आधी काय करायचं आहे, फक्त ना कोरडं भाजून घ्यायचं, तेलाचा वापर आपण जास्तीत जास्त कमी केलेला आहे। तर बघू शकता आता ह्याला ना मी कोरडंच भाजून घेते। कोरडं भाजलं काय होतं, छानपैकी भाजलं पण जातं, डाग पण त्याला पडत नाहीत आणि की नाही कंटिन्यू हलवल्यावर, आणि दुसरं म्हणजे ना कलर छान राहतो। तर हे बघू शकता नॉनस्टिक कढई घेतली आहे मी। आता हे बघू शकता असं छानपैकी हलवलं की नाही, ह्याला छानपैकी भाजलं की नाही काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये आणि आता आपण दुसरी भाजी भाजून घेणार आहोत। म्हणजे असं कंटिन्यू आपण छान अशा भाज्या भाजून घेतल्या की नाही किती म्हणजे खायला सुरेख लागतात। आता बघू शकता आपण घेवड्याच्या शेंगेबरोबर आपण हे छानपैकी शिमला मिरची पण त्याच्यामध्ये ॲड केलेली आणि ह्याला छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे। आता नॉनस्टिक कढईचा आपण वापर ह्याच्यासाठी केलेला आहे की तेलाचा कमीत कमी आपण वापर करू शकतो आणि थोड्या प्रमाणात आपण सगळ्या भाज्या भाजून घेऊ शकतो। आता बघू शकता थोडंसं तेल घातलेलं मी, मग अशा आपण तेल वापरलं नव्हतं, पण आता आपण थोडंसं तेल वापरलेलं आहे आणि थोडंसं तेल घालून आपल्याला ह्याला छानपैकी तडतटेपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचं, जेणेकरून ते खायला सुरेख लागतात आणि कलरही आपला छान राहतो भाजीमध्ये, खराब होत नाही कलर, म्हणजे कलर असा पोपटी वगैरे पडत नाही, असा आहे असा कलर छानपैकी भाजीत राहतो। तर बघू शकता हे भाजून घेतले। आता आपण हे बघू शकता वांगी मी मोठे फोडी केलेत, कारण वांगे कसे असतात लगेच शिजतात आणि भाजीमध्ये लगेच विरघळतात, म्हणून आपण काय केलं वांग्याच्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या त्यांनी अशा प्रकारे ह्याला चटके द्यायचे आहेत, जेणेकरून त्याचे टेस्ट अशी इन्हॅन्स होते। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छानपैकी भाजून ह्यालाही आपण आता काढून घेणार आहोत। आता हा फ्लावर घेतलेला आहे आपण, तर फ्लावर बघू शकता फ्लावर आणि बटाटा मी दोन्ही मिक्स केलेला आहे। बटाटा सुद्धा मी मोठा चिरलेला आहे, जेणेकरून तो पटकन विरघळतो आणि पटकन शिजतो, म्हणून तो मोठे तुकडे केलेले आहेत। तर अशा प्रकारे फ्लावर आणि बटाटा थोडंसं तेल घालून आपल्याला छानपैकी चटके द्यायचे आहेत आणि छानपैकी भाजून घ्यायचं आहे। आता इतक्या भाज्या भाजून घेण्याचं कारण इतकंच आहे की भाजी टेस्टला खूप सुरेख लागतात, म्हणून आपल्याला शक्यतो छानपैकी ह्याला भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता ह्याला छानपैकी चटके देईपर्यंत आपल्याला असं मस्त भाजून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण छानपैकी काढून घेणार आहोत। तर हे बघू शकता मगाशी आपल्याला जे आपण भाजून ठेवलं होतं ना, ते छानपैकी आपल्याला मस्त असं गार झालेलं आहे, म्हणून आपण ह्याला ना की व्यवस्थित पुढची साल सगळी आपण रिमूव्ह करून घेणार आहोत, कारण हे पूर्ण साल वरची काळी पडलेली असते ना, तर त्यामुळे ह्याला पूर्णपणे काढायचं आहे आणि छानपैकी जर जास्त तुमच्या हाताला लागलं असेल तर जरा धुवून घेतलं तरीही चालतं। तरी बघू शकता हातानेच मी तुकडे करून ह्याच्यामध्ये ॲड करत आहे, जेणेकरून आपल्याला भाजीला स्मोकी फ्लेवर असं खूप सुरेख येतं। तर हे बघू शकता कांद्याचं सुद्धा आपण सोलून घेणार आहोत, साल काढून घेणार आहोत आणि छानपैकी चिरून टाकणार आहोत। तर अशा प्रकारे ना हे सुंदर असं सुरेख आपण करून घेणार आहोत, अशा प्रकारे बघू शकता।
तर तुम्हाला असा स्मोकी फ्लेवरचा मसाला हवा असेल तर तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा ही तयारी करून ठेवू शकता, जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला वेळ लागत नाही आणि पटकन होतं. आता ही खोबरं वगैरे मी सगळं लसूण सगळं सोलून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे सगळं मिक्सरच्या भांड्यात आपण घालून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपण असं मस्तपैकी 3 ते 4 चमचे तीळ वापरलेलं आहे. तर त्या आपण तीळ घालायचं आहे आणि तीळ घालायला विसरायचं नाही, कारण भोगीच्या भाजीला तिळाशिवाय चव नाही. त्यामुळे आता ही अशी आणि हे भाजलेलं आहे तीळ. तर अशा प्रकारे बघू शकता मिक्सरला छानपैकी फिरून घ्यायचं आणि पूर्णपणे बारीक अशी पेस्ट पाणी घालून करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली छानपैकी पेस्ट तयार झालेली आहे. अगदी सिंपल रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे मी. आधी मी थोडंसं कमी तेल घातलेलं आणि नंतर मसाला जेव्हा भाजत आलं तेव्हाही मी आणखी 2 चमचे तेल वापरलेलं आहे. म्हणजे बघू शकता इतकंच तेल मी परत आणखीन वापरलेलं आहे. आता हे बघू शकता जरा जिरे घालायचे आहेत, मोहरी घालायचे आहे. शक्यतो जिरे मोहरी घातले की छान होते. आणि इथे बघू शकता चांगलं तडतडून दिल्यानंतर आपण कांद्याची पात घातलेली आहे आणि कांद्याची पात आणि कांदे घातलेले आहेत. बघू शकता आता ह्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे. पूर्णपणे आपण ग्रीन भाज्यांचा वापर केलेला आहे आणि हे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा पूर्णपणे मसाला घालून घ्यायचा आहे. मसाला आणि कांद्याची पात दोन्ही एकमेकाबरोबर मॅच होऊन भाजली जाते आणि कांद्याची पात ही जास्त भाजून घ्यायची गरज नाही, त्याचा कलर परत चेंज होतो म्हणून आणि छानपैकी आपल्या मसाल्यामध्ये सुद्धा मिक्स होते. तरी बघू शकता छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि याला छानपैकी आपल्याला मसाला भाजून द्यायचा. आता बघू शकता मी घरातला मसाला घातलेला आहे, तिखटाचा मसाला घातलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तिखटाचा वापर करायचा आहे. मी 4 चमचे घरातलं मसाल्याचं तिखट वापरलेलं आहे. तुम्हाला कलर आणखी एनहॅन्स करायचा असेल तर कलरचा जे मिरची पूड भेटते ना ती आपण घालून घ्यायची आहे. आता हे बघू शकता मी हळद घातली आहे अर्धा ते 1 चमचा हळदीचा वापर करायचा आहे आणि छानपैकी ह्याला हलवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मस्त मसाले घातले की नाही कलर आपला सुरेख येतो. ते बघू शकता आपला मसाला छानपैकी भाजला आहे. आता हे बघू शकता मी पुदिन्याचे 2 पानं घातलेले आहेत, म्हणजे घरात होता म्हणून घातला, तुम्ही नसेल तर नाही घातला तरीही चालतो. त्याला छानपैकी हलवायचा. तर तेल सुटेपर्यंत आपल्याला याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि छानपैकी तेल सुटलं म्हणजे आपला मसाला चांगल्यापैकी भाजला जातो. आता बघू शकता आपल्याला थोड्यासाठी याला झाकून ठेवूया. आता 10 मिनिटांनी बघू शकता आपण छानपैकी थोडासा मसाला आपला चांगला भाजला गेलेला आहे. आता हे बघू शकता ह्या भाज्या मगाशी आपण भाजून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत ना त्या मला दाखवते एकदा. हे बघू शकता अशा प्रकारे या सगळ्या भाज्या आपण भाजून घेतलेल्या आहेत छानपैकी. म्हणजे आपण आता ह्याला डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये घातला तरी चालतात. तुम्ही डायरेक्ट जर न भाजता घालणार असाल तरी तुम्हाला ग्रेव्हीमध्ये थोडंसं भाजून घ्यायला लागतंच त्याला. तर बघू शकता आपलं तेल छानपैकी सुटा लागलेलं आहे. आता अशा वेळेला मी गरम मसाला घातलेला आहे. तर तुम्ही पावभाजी मसाला जरी वापरला तरी चालतं. आता बघू शकता थोडंसं आपलं आपण जे हिरवी पालेभाजी जी घातली ना त्या ह्या वेळेला घालायची आहे आणि हलवून घ्यायची आहे. तर बघू शकता छानपैकी आता हे छानपैकी हलवून घेतल्यानंतर हिरव्या पालेभाज्या आपण ह्यासाठी घातलेल्या आहेत जेणेकरून त्या छानपैकी कलर पण त्याचा छान राहावा आणि लगेच शिजतात ही त्या. तर बघू शकता थोडंसं आपल्याला लागलं आहे तर आपण हलवून घ्यायचं आहे. म्हणजे आणि थोडंसं आपण ह्याला तेल सुटे पण भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ह्याला हलवून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता पूर्णपणे भाज्या आणि मसाला मिक्स झालेला आहे. आता ह्याला थोड्या वेळेसाठी ठेवून टाकणार आहोत. आता बघू शकता परत आपला मसाला हे छानपैकी भाजला गेलेला आहे. आता आपण सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. आता हे बघू शकता पूर्णपणे ॲड करायचं आणि पाणी तुम्हाला मात्र गरम पाणी वापरायचं आहे, गार पाणी वापरायचं नाही आहे, जेणेकरून तुमची भाजी हे 10 मिनिटामध्ये तयार होते. जास्त आता ह्याच्यामध्ये शिजण्यासारखं काहीच नाही आहे कारण आपण सगळ्या भाज्या भाजून घेतलेल्या आहेत. त्यामुळे अगदी 10 मिनिटात तुमची ही भाजी तयार होते, वेळ लागत नाही. आणि मसाल्याचं जे पाणी आहे ते ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, गार पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. तर ते बघू शकता छानपैकी आपण भाजीत पाणी घालून घेतलेलं आहे आणि ह्याला छानपैकी आपल्याला मस्त असं तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे तितकं तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. मी आमचं थोडंसं रबरबीत ठेवलेलं आहे जेणेकरून भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकतो आणि भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो, अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे. तर बघू शकता किती सुरेख असा केशरी रंग आपला भाजीचा आलेला आहे. खायलासुद्धा तितकीच अप्रतिम लागते ही भाजी, अगदी स्मोकी फ्लेवरची होते. तर बघू शकता आणखी थोडंसं पाणी घालते मी म्हणजे आपण शिजण्यासाठी आपल्या पाण्याचे पुरेसे. आता मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि मीठ घालून घेतलेलं आहे थोडंसं आपल्या चवीनुसार, तुमच्या प्रमाणे मिठाचा वापर कमी जास्त करायचा आहे. तर बघू शकता सुंदर अशी छान आपली भाजी तयार झालेली आहे. आता ह्याला आपण छानपैकी उकळून द्यायची आहे. आता थोडासा मी गुळ घातलेला आहे कारण आपण ह्याच्यामध्ये मसाला घातला आहे, गुळाने थोडीशी टेस्ट वाढते. आता हे बघू शकता ह्याला ठेवायचं 10 मिनटं. 10 मिनटांनंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे, तयार झालेली आहे. आता आपण ह्याला बारीक गॅस करून साईडला 5 मिनिटासाठी ठेवणार आहोत. आता आपण भाकरी करून घेणार आहोत.
तर बघू शकता बाजरीच्या भाकरीमध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं मी हळद घातलेलं आहे आणि थोडा गरम पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर भाकरी कडक हवी असेल तर गरम पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. आणि जर तुम्हाला भाकरी मऊ हवी असेल तर थोडंसं गरम पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. मला जर भाकरी पातळ करायच्या आहेत आणि पातळ आणि मऊ होतात भाकरी, तर बघू शकता मी थोड्याशा पातळ करणार असल्या कारणाने आणि थोड्याशा मला मऊ हव्या असल्या कारणाने मी थोडंसं गरम पाणी घातलं आहे, जेणेकरून भाकरीला चिकटपणा चांगला येतो. आणि हळद ह्याच्यासाठी घालायची आहे कारण भाकरी काळ्या होत नाहीत. नाहीतर काय होतं, भाकरी काळ्या होतात. हळद घातली की भाकरी काळ्या होत नाही तर पिवळ्या होतात आणि खायलाही दिसायलाही सुंदर लागतात आणि खायलाही तळं छान लागतात. मात्र पीठ छान मळून घ्यायचं आहे. जितकं छान पीठ मळून घेणार ना तितके तुमच्या भाकरी छान होतात. आता हे बघू शकता भाकरी आपण छानपैकी थापून घेणार आहोत. तर अगदी मी फास्ट दाखवलेलं आहे. तर भाकरी हा आपण सर्वांना येतच असते, तरी बघू शकता म्हणून मी फास्टमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे आपल्या ह्या सुंदर अशी छानपैकी भाकरी आपण थापून घेतलेली आहे. जितकंच मी छान मळताना तितके तुमच्या भाकरी छान होतात, अगदी फाटत नाही, चिरा पडत नाही. तर बघू शकता आपली ही भाकरी छानपैकी तयार झालेली आहे आणि हळदीने आपला कलर किती सुरेख येतो बघू शकता. तर हळदी नक्की घालून बघा तुम्ही, जरा वेगळी ह्यावेळी जरा वेगळं अशी फक्त काय होतं, फक्त टेस्टला काही फरक पडत नाही, फक्त कलरला थोडासा फरक पडतो. दिसायला सुंदर दिसते आणि दिसायला सुंदर झाले की ऑफकोर्स खायला सुद्धा सुरेखच लागते. तर बघू शकता वर पाणी लावून घेणार आहे, खालून पचली की मग वरून पाणी लावून घ्यायचं आहे. आणि गॅस मात्र फास्ट ठेवायचा आहे. भाकरी करताना गॅस नेहमी फास्ट ठेवायचा. आणि जेव्हा तुम्ही भाकरी आता उलटता त्यावेळेला तुम्ही बारीक केला तरी चालतो. आता हे बघू शकता आपली सुंदर अशी भाकरी छान तयार झालेली आहे. आपली पातळ कारणाने जास्त फुगत नाही, थोडीशी फुगते. आता बघू शकता भाजी ही आपली तयार झालेली आहे. किती सुंदर असा कट आलेला आहे. तुमच्या आवडीने तुम्हाला जर जास्त कट हवा असेल तर तुम्ही जास्त तेल घालायचं आहे. मला थोडासा कमी तेलातल्या मला भाजी आवडतं म्हणून मी कमी तेलाचा वापर केलेला आहे. मात्र तुम्ही अजून जास्त तेलाचा वापर केला तरीही चालतो. तर अशी सुंदर भाजी आपली भोगीची तयार झालेली आहे. सर्व करून घ्यायची आहे. खायला सुरेख अप्रतिम झालेली आहे. तर हे बघू शकता सर्व करून घ्यायचं आहे. आणि नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. भाजी ही स्मोकी फ्लेवरची भाजी. तर अशा प्रकारे आपली ही सुंदर भाजी आपण सर्व करून घेतलेली आहे. बरोबर लोणी ठेवायला नक्की विसरू नका. आणि ही मस्त अशी कांद्याची पाक आणि मग काय तुम्हाला दुसरं काय खायची गरजच लागत नाही. तर सुंदर अशी भोगीची भाजी तयार झालेली आहे. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर शेअर करा. तर असंच भेटणार आहोत नवीन रेसिपी. तोपर्यंत बाय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि ऑफकोर्स माझा चॅनल पाहत राहा.